जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे। आता जर मला मरण जरी आलं तरी हरकत नाही, मात्र मी कुठल्याही परिस्थितीमध्ये उपोषण सोडणार नाही असं पुन्हा एकदा ते म्हणाले। पाचव्यांदा आमरण उपोषणाला बसलेत। लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारने टाकलेला डाव आहे असा जरांगे पाटलांचा आरोप आहे। सगळे सोयऱ्यांच्या आश्वासनाची पूर्तता करा, मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागण्यांवर जरांगे ठाम आहेत। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलंय। उपोषणाच्या 17 दिवसानंतर जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। 288 आमदार पाडायचे की ठेवायचे हे रविवारी आंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत ठरवणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय। आपलं बलिदान झालं तरी चालेल, पण मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीस लावल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका जरांगेंनी घेतली आहे। पुन्हा एकदा सरकारनं मराठ्यांना धोका दिल्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला आमरण उपोषण करण्याची वेळ आली। आता आमरण उपोषण हे सुरू झालंय आणि कठोर सुरू झालंय। आता किती दिवस चालतोय किंवा माझं शरीर मला किती दिवस साथ देतंय माहित नाही, पण समाजासाठी मी आमरण उपोषण करायचं ठरवलेलं आहे। मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या उपोषणामागील कारणांची यादीच सादर केली। विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी कागदपत्र काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जावं लागतं। उत्पन्नाचा दाखला किंवा महत्त्वाची कागदपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या। त्यातच सरकारनं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजना आणल्या। तुम्ही 1500 रुपये देतायत ते 3 दिवसही पुरणार नाहीत। 1500 रुपये आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का, अशी टीका त्यांनी केली आहे। या योजनेतून मतदान विकत घेण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। सरकारच्या योजनांचा विरोध करत नाही, पण सरकारनं या योजना मध्येच आणल्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळवण्यात अडचणी येत आहेत असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। सरकारच्या संकेतस्थळावरही लोड आला असून तिथून कागदपत्र डाउनलोड करण्यात अडचणी येत आहेत, याकडेही जरांगे पाटलांनी लक्ष वेधलं। मराठा, ओबीसी आणि धनगर बांधवांना आपापसात लढवून सरकारची लाडकी योजना सुरू असल्याचा हल्लाबोल जरांगे पाटलांनी केलाय। कदाचित राज्य सरकार लाडकी मेवणी योजनाही आणेल असा टोलाही जरांगेंनी लगावला। चालू लोक आहे ते, समाज जनता समजून घ्या, हे लय चालू आहे ते। धनगरांना आरक्षण नाही द्यायचं, मराठ्याला नाही द्यायचं, बंजारा बांधवाला नाही द्यायचं, मुस्लिम बांधवाला नाही द्यायचं, हे लय चालू आहे। मध्येच काय कोण आणलं लाडका बहीण, लाडकी बहीण, आता लाडकी मेवणीची तयारी चालू आहे। आता ते बी आणणार म्हणजे यांना फक्त सगळे लोक ते गुंतून ठेवायचे, तोवर आचारसंहिता लागणार, तोवर निवडणूक येणार, लोक लाईनीतच खुश, आणि एकदा हे झालं की बंद पडणार। इथून मागचे किती बंद पडलेत। मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत सातत्यानं आंदोलनं केली आहेत, तर सरकारनंही सातत्यानं मुदत मागून घेत मागण्या मान्य करू असा शब्द आतापर्यंत कितीतरी वेळा दिलाय। 14 सप्टेंबर 2023 रोजी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत देण्यात आली होती। जरांगेंनी दिलेली डेडलाईन 24 ऑक्टोबर 2023 ला संपली आणि त्यानंतर राज्य सरकारमधील मंत्र्यांनी पुन्हा जरांगे पाटलांची भेट घेतली। त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर 2023 ची डेडलाईन दिली, मात्र त्यातूनही कोणताच तोडगा निघाला नाही। परिणामी जरांगे पाटलांनी 20 जानेवारी 2024 ला मुंबईकडे कूच केली। 27 जानेवारी 2024 ला मराठा आरक्षणाचा अध्यादेश जाहीर करण्यात आला, मात्र त्या अध्यादेशातूनही काहीच हाती लागलं नाही। सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगळे सोयऱ्यांसाठी जरांगे पाटील आग्रही होते। मागणी मान्य करून घेण्यासाठी 2024च्या जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पुन्हा उपोषण करण्यात आलं। त्याच वेळी राज्य सरकारनं 1 महिन्याची मुदत मागून घेतली। ही मुदत 13 जुलै 2024 ला संपली, मात्र मुदत संपल्यानंतरही राज्य सरकारकडून उपाययोजना झाल्या नाहीत। परिणामी 20 जुलै 2024 पासून मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केलंय। आतापर्यंत राज्य सरकारला भरपूर वेळ दिल्याची आठवण करून देत मनोज जरांगे पाटलांनी आक्रमक पवित्रा घेतला। सरकारनं मराठ्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, जे आमच्या मागण्या आहेत त्या सरकारला माहिती आहेत। 3ही गॅजेट लावायचे आहेत, सगळ्या केसेस मागं घ्यायच्यात, शिंदे समितीचं काम बंद आहे ते सुरू करण्यात आलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। काय वेगळं नाही आहे। द्यायचं असेल
तर बहाण्याची गरज पडत नाही सरकारला. त्या आधारावर सुद्धा सरकार सांगू शकतं, या आधारावरती आम्ही निर्णय घेतला की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणून. परंतु बहाणे आता नको, तुम्हाला वेळ पाहिजे होता, आम्ही तो वेळ दिलेला आहे. जरांगे पाटील त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. आता त्यांनी काय मागण्या केल्या होत्या ते पुन्हा एकदा पहा. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळायला हवं. कुणबी नोंद असलेल्या मराठा बांधवांना आरक्षण मिळावं. सगळे सोयरेची अंमलबजावणी करावी. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि 3ही गॅझेट लागू करावेत, या जरांगे पाटलांच्या मागण्या. तर आरक्षण द्यायचं असेल तर कोणत्याही बहाण्याची सरकारला गरज नसल्याचंही जरांगे पाटलांनी म्हटलंय. एकंदरीतच मनोज जरांगे पाटील सातत्यानं उपोषण करतायत. राज्य सरकार त्यांच्याकडून वेळही मागून घेत आहे, पण आरक्षणावर ठोस निर्णय होताना दिसत नाहीये. त्यामुळे उपोषण, डेडलाईन आणि वेळ वाढवून घेण्याचा हा पाठशिवणीचा खेळ कधी थांबणार असा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी निधी वाटपाबाबत